दिवाळी संपली परंतु गोड खाण्याचा मोह काही आवरत नाहीये अजून. त्यासाठी आपण आज खव्याचे गुलाबजाम बनवलेले आहेत. खव्याचे गुलाबजाम बनवणं जरा किचकट काम आहे असं म्हणतात, पण आपण सांगितलेल्या सगळ्या ज्या टिप्स जर तुम्ही फॉलो केल्या ना तर असे छान गुळगुळीत कुठेही क्रॅक न पडलेले असे गुलाबजाम तुमचे तयार होतील. चला तर यासाठी आपण काय काय साहित्य घेतले ते पाहूया. नमस्कार, मी सुवर्णा पाटील, दर्याची नागविण या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण खव्याचे गुलाबजाम बनवतोय, तर त्यासाठी आपण काय काय साहित्य घेतले ते पाहूयात. खव्याचे गुलाबजाम बनवण्यासाठी इथे आपण अर्धा किलो एवढा खवा घेतलेला आहे. ग्रॅमच्या प्रमाणात म्हणाल तर हा 500 ग्रॅम एवढा खवा आहे. त्याच प्रमाणात आपल्याला 500 ग्रॅम एवढी साखर घ्यायची, म्हणजेच अर्धा किलो आपण इथे साखर घेतलेली आहे. आणि 80 ग्रॅम एवढा आपण मैदा घेतलेला आहे. माझी पूर्ण वाटी नाही भरली, बघू शकता अशी अर्धी शिल्लक राहिलेली आहे. एवढे आपण मैदा घेतलेला आहे. सर्वप्रथम काय करायचंय, एका परातीत आपल्याला हा मावा काढून घ्यायचा आहे आणि हाताने असं छान मळून घ्यायचं. हे बघा, हाताचा हा जो तळवा असतो ना आपला, हा याच्याने असं प्रेस करायचं. हे बघा, असं छान असं मळून घ्यायचं आपल्याला. हे मावा एकजीव झाला पाहिजे व्यवस्थित. आता हा मावा मळायला जर तुमचा हात दुखत असेल आणि झटपट जर तुम्हाला करायचं असेल ना तर एक सोपा उपाय सांगते. सगळा मावा मिक्सरच्या भांड्यात टाकून घ्यायचा आहे आणि मिक्सर पल्स मोडवर फिरवून घ्यायचंय. जास्त फिरवायचं नाही, नाहीतर ऑइल निघेल आणि मग ते अजून पातळ होईल हा मावा. नंतर मग आपल्याला यात मैदा सुद्धा मिक्स करायचा, तो मग जास्त क्वांटिटी मध्ये मिक्स करावं लागेल असं होईल. जस्ट त्याचं पल्स मोडवर फिरवून घ्यायचंय. मावा आपण मिक्सर मधून काढलाय, जरा पल्स मोडवर फिरवून घेतल्याने बघू शकता किती छान असं सॉफ्ट मळून झालंय. हाताने मळायची मेहनत वाचते, बाकी काही नाही. मावा आपण मिक्सर मधून फिरवून घेतले, अगदी सॉफ्ट असा डो तयार झालाय. हे बघा, मस्त. आता काय करायचंय, थोडं थोडं करून आपण हा मैदा 80 ग्रॅम एवढा घेतलाय. एकदमच सगळा नाही होतायचंय, गरजेनुसार टाकून घ्यायचंय. कारण कधी मावा खूप जास्त पातळ असतो तर मग जास्त मैदा लागतो आणि घट्ट असला ना की कमी मैदा लागतो. आता आपला हा मावा आहे ना तो जरा घट्टच आहे, एवढा पातळही नाहीये जरी आपण मिक्सरला फिरवून घेतले तरी. तर मैदा हळूहळू असं मिक्स करून घेऊया. इथे आपला गुलाबजामचा माव्याचा डो तयार झालेला आहे मळून. आणि इथे आपण 80 ग्रॅम एवढा मैदा घेतला होता, तर सगळाच नाही लागला. जवळजवळ आता 2 चम्मच भर एवढा शिल्लक उरलाय आपला. कारण आपला मावा ना घट्ट होता. जर तुमचा पातळ असेल तर तुम्हाला कमी जास्त प्रमाणात 2-3 चम्मच एक्स्ट्रा लागू शकतात किंवा कमी लागू शकतात. आता हा माव्याचा डो आपण 10 मिनिटांसाठी रेस्ट करण्यासाठी ठेवून देऊयात. तोपर्यंत काय करायचं, आपण साखरेची चाचणी बनवून घेऊयात. इथे आपण जाड बुडाची अशी कढई घेतली पाक तयार करण्यासाठी आणि पसरट अशी कढई घेतलेली आहे. कारण आपले गुलाबजाम हे डीप झाले पाहिजेत व्यवस्थित, जरा जास्त प्रमाणात बनतील ना म्हणून. अर्धा किलो साखर आहे ती टाकून घ्यायची. माझ्याकडे थोडी पिठी साखर शिल्लक होती, मी ती सुद्धा घेतली. आणि पाणी टाकून घ्यायचंय. ते आपण 2 ग्लास भर एवढं पाणी घेतलंय आणि वेलची पूड देखील टाकून घ्यायची. माझ्याकडे बनवलेलीच होती ती मी टाकून घेतली. तुमच्याकडे नसेल तर वेलची कुटून आणि टाकू शकता सालासकट. इथे आपला पाक आता तयार झालेला आहे. इथे आपल्याला ना एकतारी पाक किंवा असं अगदी चिकट असा पाक नाही तयार करायचा जसं आपण लाडूसाठी करतो. जस्ट उकळवून घ्यायचंय. हाताला नुसतंच असं चिकट चिकट लागायला लागलं ना त्याची फ्लेम बंद करायची. एकीकडे मी तेल तापत ठेवलं होतं, तुम्ही तुमच्या आवडीनुसार डालडा किंवा तूप घेऊ शकता फ्राय करण्यासाठी. आता इथे बघू शकता आपला हा खव्याचा गोळा छान असा तयार झालाय. हे बघा, अगदी पातळ नाही झालाय, अगदी घट्ट नाही झालाय, मस्त असा गोळा तयार झालाय. आता अगदी छोटासा असा गोळा काढायचा आहे. पुन्हा एकदा व्यवस्थित मळून घ्यायचंय जेणेकरून गुलाबजाम वळताना क्रॅक पडू नयेत अशासाठी. हवं असेल तर हाताला थोडंसं तूप लावून घ्या. मला तर इथे काहीच गरज वाटत नाही कारण अगदी क्लीन माझा हात निघालाय.
एक समान गुलाबजाम येण्यासाठी काय करायचं, अशी लाटी तयार करून घ्यायची, रोल तयार करून घ्यायचे आणि सुरीने असं कापून घ्यायचे, म्हणजे एक समान असे गुलाबजाम तयार होतील. हे बघा. अजून एक दुसरी पद्धतही तुम्हाला दाखवते मी गुलाबजाम तयार करण्याची. हे बघा, अजिबात क्रॅक वगैरे नाही पडत आहे, गुळगुळीत असा गुलाबजाम इथे आपला तयार झालाय. अशाच पद्धतीने आपण हे सगळे गुलाबजाम बनवून घेऊयात. आणि दुसरी पद्धतही मी तुम्हाला दाखवते एक समान गुलाबजाम येण्यासाठी. हे बघा, तुम्हाला हवे त्या आकारात तुम्ही गुलाबजाम बनवू शकता. हॉटेलात जसे मिळतात ना हे सिलेंडर शेपचे, हे बघा असे, तर असेही तुम्ही बनवू शकता. हे बघा, आपण 2-3 बनवून ठेवूयात असे. एक समान गुलाबजाम येण्यासाठी इथे आपण दुसरी ट्रिक यूज करतोय. मी असा खोलगट चमचा घेतलाय, तुमच्याकडे कोणता जो असेल ना गोलवाला चमचा तो घ्या आणि असं एक समान पीठ या चमच्यामध्ये बसवा आणि त्या पिठाचं असं गुलाबजाम बनवा, म्हणजे एकसारख्या आकारात असे गुलाबजाम तयार होतील. हे बघा, छान असे गुलाबजाम इथे आपले तयार होत आहेत. पीठ हातावर घेतलं ना, डायरेक्टच असं गोल गोल करू नका, थोडस असं मळा हाताने. असं हाताने मळलं की काय होईल की गुलाबजामला क्रॅक पडणार नाहीत, नंतर असा गोल शेप द्या त्याला. हे बघा, अगदी इझिली असे गुलाबजाम तयार होत आहेत विदाउट क्रॅक. अशाच पद्धतीने मी सगळे गुलाबजाम बनवून घेते. इथे आपले सगळे गुलाबजाम वळून झालेले आहेत, अगदी क्रॅक सुद्धा पडला नाही. छान असे सम आकारात आपण गुलाबजाम बनवून घेतलेत. अर्धा किलो माव्याच्या प्रमाणात इथे आपले 37 म्हणजे 38 एवढे गुलाबजाम तयार झालेत. एक ट्रायल साठी मी तळून पाहिलंय. 37 गुलाबजाम इथे आपले तयार झालेले आहेत, ते आपण तळून घेऊयात. गॅसचा फ्लेम इथे मी बारीकच ठेवलाय, तेल गरम झालेलं आहे. तरी सुरुवातीला आपण अजून एक टाकून पाहूयात. तेल तापलंय, गुलाबजाम वरती येतोय. आता एक एक करून सगळेच गुलाबजाम पण तेलात सोडून घ्यायचे. गुलाबजाम असे चमच्यातच घेऊन सोडायचे. एक एक करत सोडाल ना काय होईल, तेल अंगावर येईल. गुलाबजाम तेलात सोडल्यानंतर असं हलकस असं फिरवून घ्यायचे, कारण एक समान असे ते तळून झाले पाहिजेत. नाहीतर काय होतं, एकाच साईडला काळे होतात, एकाच साईडला सफेद राहतात, असं होतं. म्हणून एक समान असे तळून घ्यायचे सगळीकडून. तेल हलवत राहायचंय, गुलाबजामला नाही हलवायचंय. हे बघा, आणि गॅसचा फ्लेम बारीकच ठेवायचा. गुलाबजाम इथे आपले तळून झालेत, साधारण अशा रंगावर आले ना गुलाबजाम बाहेर काढून घ्यायचे. आता मी याच परातीत काढून घेते एका साईडला. आता उरलेले सगळे गुलाबजाम आपण तळून घेऊयात. गुलाबजामला छान कलर आलाय, आता आपण काढून घेऊयात हे. इथे पाक आपला हलकासा असा थंड झालेला आहे, म्हणजे कोमट आहे एकंदरीत. अगदी थंड करून नाही घ्यायचं, हलकासा असं कोमट हवा. गुलाबजाम आपले सगळेच फ्राय करून झालेले आहेत. आता ते सगळे आपण पाकात टाकून घेऊयात. गुलाबजामला व्यवस्थित सगळा पाक लागण्यासाठी असं पसरट भांडच घ्या पाक बनवण्यासाठी. मी ते पसरट आकाराचे कढई घेतले. आता 5-6 तासासाठी किंवा रात्रभरासाठी गुलाबजाम असे ठेवून द्यायचे, आपल्याला सकाळी छान असे फुलून निघतील. अगदी रसरशीत असे गुलाबजाम इथे आपले तयार झालेले आहेत. अगदी साध्या सोप्या पद्धतीत बनवले.
अगदी साध्या सोप्या पद्धतीत मी तुम्हाला खव्याचे गुलाबजाम कसे बनवायचे ते समजवण्याचा प्रयत्न केलेला आहे. सगळे टिप्स शेवटपर्यंत फॉलो करा, शेवटपर्यंत व्हिडिओ पहा, म्हणजे तुमचे गुलाबजाम हे असे मस्त तयार होतील, अगदी हॉटेलमधून आणल्यासारखे. माझा आजचा हा खव्याच्या गुलाबजामचा व्हिडिओ रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. अजूनही माझे चॅनल कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. भेटूया अशा छान छान रेसिपी सोबत. तोपर्यंत बाय बाय, धन्यवाद.